पारंपरिक पद्धतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करणे ही काळाची गरज बनली आहे। हेच लक्षात घेऊन शेतकरी सुद्धा नवनवीन बदल करू लागला आहे। मोठ्या शहरांमध्ये त्याचबरोबर राज्यामध्ये परदेशी भाज्यांना मोठी मागणी आहे। याच परदेशी भाज्यांची लागवड केल्यास चांगले उत्पन्न आणि नफा शेतकरी मिळवू शकतो। याचे उत्तम उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील मसवे गावातील धनंजय चव्हाण आहेत। धनंजय आणि त्यांची पत्नी आशा हे गेले 14 वर्षापासून 16 परदेशी भाज्यांची शेती करत आहेत आणि महिन्याला 2 ते 2.5 लाख रुपयाचे उत्पन्न ते त्यांच्या 6 एकर क्षेत्रातून घेत आहेत। परदेशी भाज्यांची शेती का करावी आणि कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत प्रगतशील शेतकरी धनंजय चव्हाण यांच्याकडून। नमस्कार, माझे नाव धनंजय भिकू चव्हाण, राहणार मसवे, तालुका जिल्हा सातारा। सातारा शहरापासून 3-4 किलोमीटरवरती माझं गाव आहे। मी कृषी पदवीधर आहे। 2000 साली मी BSc ॲग्री कंप्लीट केलं। माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी इंग्लिश पालेभाज्यांच्या शेतीमध्ये म्हणजे एक कंपनी होती की जी इंग्लिश पालेभाज्यांचं उत्पादन घेत होती। तर त्या कंपनीमध्ये मी जॉब मला मिळाला। जवळजवळ 11 वर्ष त्या कंपनीमध्ये काम केलं। 11 वर्ष काम करत असताना 2-3 वर्ष मी त्या कंपनीसाठी उटीला काम केलं। उटीला काम करत असताना उटीचे शेतकरी इंग्लिश पालेभाजीची शेती करत होते। तर उटीचे शेतकरी इंग्लिश पालेभाजीची शेती करून ते मुंबई पुण्याला सप्लाय करत होते। तिथं काम करत असताना मला असं जाणवलं की उटीचं क्लायमेट थंड आहेच, पण सातारा माझ्या भागातलं क्लायमेटसुद्धा थंड आहे। तर उटीचे शेतकरी शेतमाल उत्पादित करून मुंबई पुण्याला पाठवतात, मग आपणच का सुरुवात करू नये ह्या उद्देशातून 2011 साली मी माझ्या शेतावरती 5 ते 6 एकर माझी शेती आहे। 5 ते 6 एकर शेतीवरती मी इंग्लिश पालेभाज्यांचं उत्पादन करायला सुरुवात केली। ह्यामध्ये प्रामुख्याने लेटुसेस आहेत, झुकिनी आहेत, थाई क्रॉप आहेत, काय थाई जिंजर आहे माझ्याकडं, थाई ब्रिंजल आहे, लेमन ग्रास आहे आणि लेटुसेसमध्ये आइसबर्ग लेटुस आहे, रोमन लेटुस आहे, सिम्सन आहे, रॉकेट आहे, पार्सली, सेलरी, बेजिल, लीक अशा वेगवेगळ्या 15 ते 16 इंग्लिश पालेभाज्यांचं उत्पादन मी 5 ते 6 एकरावरती घेत आहे। हे उत्पादन घेऊन मी मुंबई, पुणे अशा ठिकाणी, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर अशा ठिकाणी पाठवत आहे। ह्या 5 ते 6 एकरापासून मला एका वर्षापासून जवळजवळ 30 ते 35 लाखाचं उत्पादन मिळत आहे। 30% उत्पादन खर्च वगळता बाकीचा मला फायदा मिळत आहे। बाकी इतर शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर जिथं थंड वातावरण आहे, जे जमीन बऱ्यापैकी भारी पाण्याची उपलब्धता पाहिजे आणि जिथं थंड वातावरण जसं की लोणावळा, महाबळेश्वर किंवा आणखी महाराष्ट्रातील इतर भाग की जिथं उन्हाळा बऱ्यापैकी थंड असतो, अशा ठिकाणी तुम्ही इंग्लिश पालेभाजीची शेती करू शकता। 5 ते 6 एकर शेती करत असताना माझ्याकडं जमीन भारी आहे, कंटिन्युअस 12 महिने 12माही पाणी आहे, ड्रिप मायक्रोची सोय आहे सगळी। एक 8 ते 10 लोक माझ्याकडे काम करत आहेत गेल्या 12 ते 13 वर्षापासून आणि अशा पद्धतीनं माझं एक्झॉटिक व्हेजिटेबलचं काम चालू आहे। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।